आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। भरधाव दुचाकीची जोरदार धडक, अपघातात एकाचा मृत्यू, महिला जखमी। सांगली जिल्हा विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ऍक्टिवाला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे। या भीषण अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे। पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 372/2026 अन्वये बीएनएस कलम 106/1 125 ब 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास कुर्ली गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून कुर्ली गावच्या कमानीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर कळकीच्या बेटाजवळील वळण रस्त्यावर हा अपघात घडला। यावेळी अरुण संभाजी शिंदे वय वर्ष 48 आणि त्यांची पत्नी आरती अरुण शिंदे हे ऍक्टिवा मोटरसायकलवरून कुर्लीहून जाधव वस्तीच्या दिशेने जात होते। त्याच वेळी विटा बाजूकडून कुर्लीच्या दिशेने जाणारा होंडा कंपनीच्या दुचाकीवरील वाहन चालकाने वाहन हायगईने, अतिविचाराने आणि भरधाव वेगाने चालवत ऍक्टिवाला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे। या धडकेत ऍक्टिवावरील अरुण शिंदे आणि आरती शिंदे यांना गंभीर दुखापत झाली। दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना अरुण संभाजी शिंदे यांचा ओमश्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी अनिल भगवान पाटील राहणार आळते, तालुका दासगाव, जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपास पोलीस हवालदार पाटील यांच्याकडे, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि वळणाच्या रस्त्यावर वाहन चालवताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।